वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तो आप सब ठीक ही होंगे और मस्त होंगे। तर मित्रांनो, मी आता आपल्या मामबहिणीला आणायला चालली बस स्टॉपमध्ये आणि आम्ही भोलेनाथच्या दर्शनाला जाऊ याच्या पप्पासोबत, म्हणजे ते मगांचे दादा होते त्यांच्यासोबत। तर मी आपल्या पहिला ताईला आणायला चालली, ते बस स्टॉपवर आले आहेत, तर त्यांना पहिला अगोदर घ्यायला जाते आणि इथं आणणार ना, मग आम्ही सोबत सगळे मोठ्या गाडीनं जाऊ भोलेनाथचे दर्शन करायला। चला आपण निघूया। दादा सोबत गाडी सर्जन गेले आहेत महादेव मी सांगून ठेवलू द्यायला माझ्यासाठी एक सीट ठेवा, मी येऊन येईल। नाही, उद्या जाणार आहोत प्रतापगडला, आज गेलो नाही गावच्या गडावर। नाही, उद्या जाणार इकडं खूप सारे लोक इथं दर्शन करायला आलेले आहेत। तर आम्ही सुद्धा आता महादेवचे दर्शन करायला वर चाललं। तर चला मग तुम्हाला अजून महादेवाचे दर्शन आणि ताई घ्यायला गेली होती बस स्टॉपमध्ये, आणि ही एक आहे माझी मामाची मुलगी, ती एक मामाची मुलगी, हे सगळे माझ्या मामाच्या मुली आहेत। तर आम्ही सगळेजण आला आहे तर दर्शन। तर चला आपण वर जाऊ। हा औस्या राहिला तर चढायला पाय नाही दुखत, पायऱ्यावर चढायला पाय दुखते। इथून वर जाऊ आपण, तिथं भोलेनाथ आहे। नाही, तिथं वर आहे मोठा, हो तो दुपट्यावाला, हो एकदम मोठा नाही आहे। निखिल आणते दर्शन करायला चालते, खूप सारी गर्दी आहे इथं। मला बी लावून दे ना, विचार लावशील बरोबर। मलाही लावून दे पाहू द्या। दिवस जाईल लाखो जाते म्हणून ते चलो 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 दर्शन झालेलं आहे बघा। गावाकडचे खूप सारे लोक इथे दर्शन करायला येतात, तर मी सुद्धा आलेली आहे आणि माझ्यासोबतचे तर ठरली। तर चला निघायला ते आणि दर्शन प्रसाद वगैरे सगळे झाले, सगळे लोक गेले आणि मी शेवटला राहिली। तर चला आपण आता जाऊया। बघा गावाजवळचे इथे खूप सारे लोक महादेवचे इथं दर्शन करायला आले आहेत। एवढे वर आहेत आमचे महादेव। हर हर महादेव। खूप छान मस्त रांगोळी काढली आहे। महादेव प्रसादचे जेवण इथं वगैरे लागलं आहे, सगळे जेवण। माझ्यासोबतचे कुठे गेले तर माहीत नाही, मला दिसत पण नाही आहेत, ते आहेत, मी त्यांच्याकडे चालली। महाप्रसाद दिला तर आम्ही मित्रांनो आता म्हणजे महाप्रसाद झाला। हे लागला का तुला?
ए दादा लागलं असं असं पाय ह्या कर हळून जाव ना तिकडून हळून जा जोरात लागला असेल ते चढत होता वर जात होता महादेवच पण ते खूप जोरात पडला त्याच्यानं माझे जेवण वगैरे झालं म्हणजे महाप्रसाद आणि ही बघा खूप मस्त महादेवची रांगोळी आहे तर आता मी चालली घरी दादा गाडी काढायला चालले आणि इथं बघा खूप सारे लोक इथं गाव जवळचे खूप सारे लोक इथं दर्शन करायला येतात हर महाशिवरात्रीला तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो चला आता आपण घरी जाऊ आणि कसं वाटलं तुम्ही कुठं कुठं महाशिवरात्रीचे दर्शन करायला गेले ते नीचे कमेंटमध्ये सांगा आणि आमची गाडी तर आपण निघला चला जाऊया चला सगळं बसलं का नाही कालच म्हणलो येशील का म्हणलो नाही म्हणते ते उलटी करता म्हणते घोऱ्या तर जेवण